झालेत। बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा काढला जाणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती बीड शहरात बॅनर्सही लावण्यात आले। तर पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त यावेळी ठेवण्यात येणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण बीड शहरामध्ये सध्या फलक लावले गेलेत, बॅनरबाजी केली गेली आहे आणि उद्याच्या मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन या बॅनर्सच्या माध्यमातून केलं जात आहे। ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। बीडच्या घटनेवरून आता राज्यातलं राजकारण वातावरण जे आहे ते तापताना दिसतंय। आज लातूरमध्ये सकल मराठा समाजाने मोर्चा काढला, आक्रोश मोर्चा काढला गेला, तर उद्या बीडमध्ये मूक मोर्चा काढला जाणार आहे। सर्वपक्षीय नेत्यांकडून यामध्ये सहभागी होण्याचंही आवाहन केलं गेलं आहे। अगदी उद्या शरद पवार, जितेंद्र आव्हाड सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होऊ शकतात आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊ शकतात। उद्याचा जो सर्व पक्षीय सर्व धर्मीय असा जो मोर्चा आहे, त्या मोर्चाच्या अनुषंगाने आपण बीड शहर आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने आपण जिल्ह्यातून जवळपास 400 अंमलदार, त्याचप्रमाणे ट्रॅफिकचे 70 ते 80 अंमलदार, तसेच वरिष्ठ अधिकारी, यामध्ये 4 DYSP, त्याचप्रमाणे इन्चार्ज ऑफिसर्स आणि एक ॲडिशनल SP असा बंदोबस्त लावलेला आहे।